दोन गया आहेत, एक मातृगया आणि एक आहे पितृगया. बर, मातृगया कुठं आहे? गुजरात, सिद्धपूर. विभूतीच्या पोटी भगवान परमात्म्याने कपिल मुनी नावाचा अवतार धारण केल्यानंतर मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी स्वतः भगवान मातृगयाला गेले. स्वतः तिथं परमात्म्याने पिंडदान केलं आईच्या नावानं. पण असं म्हटलं जातं आईची आठवण करून तिथं रडावं लागतं. तर पाण्याचे बुंद पडले, ज्या जागेवरती बुंद पडले त्या जागेवरती एक सरोवर तयार झालं आणि त्याचं नाव आहे बिंदू सरोवर. जे गेले त्यांना विचारा कोणतं आहे बिंदू सरोवर. आधी सिद्धपूर होते म्हणून त्या नगरीचं नाव आहे सिद्धपूर. म्हणून कपिल मुनीने मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी जिथं पिंडदान केलं ती गया. त्याचप्रमाणे जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी अवतार कोणी घेतला? ज्यांची आज जयंती आहे परशुराम, बरोबर आहे. त्याही परशुरामाने मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी जिथं पिंडदान केलं ती सुद्धा मातृगया. विठाला आणि दुसरी आहे पितृगया. पितृगया आहे बिहार मध्ये. आता खरं पितृगयेचा क्रम असा आहे, सर्वप्रथम पितृगयेला गेल्यानंतर 21 पिंड विष्णू मंदिरात द्यावे लागतात. तिथं काय आहे? विष्णू मंदिर. विष्णू मंदिरातून नंतर गयासूर आहे आणि त्या गयासुराच्या पाठीवरती तिथं 21 पिंड द्यावे लागतात. आणि तिथं 3 पद आहे, ब्रह्मपद, रुद्रपद आणि विष्णुपद. त्या पदावरती जर मुलाने वडिलांच्या पितरांच्या उद्देशाने जर आपल्या हाताने पिंडदान केलं तर मुलगा पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. विठ्ठले पितर रामचे ऋण, विठ्ठले पितर रामचे ऋण, विठ्ठले पितर रामचे ऋण, विठ्ठले पितर. माझे झाले गयावरी जन, विठ्ठले पितर रामचे ऋण, विठ्ठले सांगतात मी पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी गयावर्जन आदी कर्म करतोय तिथं. आणि परत गयेला एक वट आहे, वट वृक्ष. त्या वृक्षाचं नाव आहे अक्षय वट. काय नाव आहे? अक्षय वट. जर मुलाने गयेला गेल्यानंतर त्या अक्षय वटाखाली आपल्या हाताने जर पिंडदान केलं तर पितरांना ते अक्षय प्राप्त होतं. म्हणून एक वट आहे अक्षय वट तो. बर, जर पितरांना कायम तृप्त करायचं असेल तर माघ महिन्यात मघा नक्षत्रावरती जर हत्ती मिळाला आणि हत्तीच्या कानाची सावली ज्या जागेवरती पडते तिथं जर पिंडदान केलं तर मुलगा सर्व पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. विठाला. आणि इतकं शक्य नाही झालं तर त्यासाठी आजची तिथी आहे अक्षय तृतीया. आज काय त्यासाठी काय? अक्षय तृतीया आजची तिथी आहे. कारण त्यांची पण इच्छा आहे ना पितरांची. आपले पितर 3 प्रकारचे आहेत, उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. आता उत्तम पितर कोण आहेत? तर ते तळातळ नावाच्या पातळात राहतात. त्यांचं नाव आहे आर्यमा. काय नाव आहे? आर्यमा. आणि आबा हे आर्यमा कोण आहे? तर हे आर्यमा भगवान परमात्म्याची विभूती आहे. गीतेमध्ये अर्जुनाने जेव्हा विभूती विचारल्या, अनेक विभूती सांगितल्या. मंत्रामध्ये गायत्री आहेत, नदीमध्ये गंगा आहेत, पर्वतामध्ये मेरू आहेत, वृक्षामध्ये अश्वस्थ नाम पिंपळ आहेत, अशी नावे सांगितली ना. त्यापैकी पितृगणा माझी समजता हे सर्व पितृगुण आहेत ना. या पितृगणामध्ये आर्यमा नावाचा पितर मी आहे. आणि हा आर्यमा पितर कुठं राहतो? तर हा आर्यमा नावाचा पितर तळातळ नावाच्या पाताळात राहतो. बरं, तो कधी संतुष्ट होतो?
पितृपक्षामध्ये आपण जे श्राद्ध करतो ना, त्या श्राद्धाने आर्यमा नावाचा पितर संतुष्ट होतो. म्हणून बघा, इतर श्राद्ध हे घरात केल्या जातं, पण पितृपक्षात केलेलं श्राद्ध हे धाब्यावर केलं जातं. इतर श्राद्धाला आप्पा केळीचं पान लागतं, पण त्या श्राद्धाला मोहाच्या पानाची पत्रवळी लागते. आणि हा जर संतुष्ट झाला, हा आर्यमा पितर प्रसन्न झाला, तर मग याचं काम काय आहे? तर याचं कार्य असं आहे, आपल्या कुळामध्ये ज्ञानवान, धनवान, विद्वान, स्वरूपवान, गुणवान चांगली चांगली संतती जन्माला घालण्याचं कार्य हे आर्यमा पित्रांचं आहे. म्हणून आपण पितृपक्षामध्ये त्यांना संतुष्ट करतो. विठाला मग दुसरे जे पितर आहेत ना, ते आहे मध्यम. म्हणजे कुठं? तर यांचा प्रवास स्वर्गापर्यंत आहे. मृत्यू लोकामध्ये येऊन सकाम कर्म करून, पुण्यादी कर्म करून, पुण्य प्राप्त करून यांचा मान कुठं आहे? स्वर्गात आहे. कुठं आहे ते? स्वर्गात. पण स्वर्गामध्ये जरी पितर गेले, पण यांना स्वर्ग कुठपर्यंत आहे? स्वर्गातले भोग कुठपर्यंत आहे? तर गीता सांगते, ते पुण्यमासादे सुरेंद्र लोक मष्टंती दिव्यान दिवी देव भोगान. दिवी देव भोगान दिव्य भोग कुठपर्यंत? तर जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. मग ते इच्छा करतात की आमचा स्वर्गातला मान उंच राहण्यासाठी आमच्या कुळाने, आमच्या उद्देशाने पुण्य कर्म करून ते आम्हाला पाठवावं, असं ज्ञानोबरांचं मत आहे. विठाला तरी पितर काय करते? ज्ञानोबरांतात तरी पितर काय करते? कासायाने स्वर्गी वसते. कशाने स्वर्गात बसतात? म्हणून तेही येते कुळापाशी सर. ते इच्छा करतात की आमच्या करता यांनी काहीतरी दिलं पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून आपण त्यांच्या स्मरणार्थ बरेच मुलं वारकरी बघा, उदाहरण एखादं मंदिर बांधलं तर त्याला जर दान दिलं तर आपण नाव कोणाचं देतो? पूर्वजांचं. म्हणजे पुण्य मिळेल ते त्यांना. एखादी आपण सप्ताची पंगत घेतो, आयांच्या पुण्य स्मरणार्थ असं जे नाव लिहितो ना, म्हणजे त्यांच्या करता इथून पाठवलेलं पुण्य, त्यामुळे त्यांचा मान. आणि एकदा पुण्य संपलं आणि पुण्य पाठवणं झालं का परत त्यांना यावं लागतं. विठाला मग तर या पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका मन पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. प्रमाणे स्वर्गीचे पितर अमृत प्राशिती, स्वर्गीचे पितर अमृत प्राशिती, स्वर्गीचे पितर अमृत प्राची, स्वर्गीचे पितर अमृत प्राशिती. पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, पुण्य सरला येते मृत्यू लोका, पुण्य सरला येते मृत्यू लोका. पुण्य सरलं का त्यांना मृत्यू लोकात यावं लागतं. म्हणजे मध्यम आहे. आणि कनिष्ठ जे आहेत ना, ते नीच कर्म अधर्माने पाप कर्म करून जे यम यातना भोगताय, पण तेही इच्छा करतात की आमच्या वंशामध्ये कुणीतरी एखादा मुलगा जन्माला यावं आणि त्याने काय करावं? आमचा उद्धार करावा, त्याने आम्हाला मुक्त करावं, ही त्यांची इच्छा आहे. म्हणून तर पुत्राची आवश्यकता कशासाठी आहे? दोन गोष्टीने सांगतो. आपल्याला वाटतं संपत्तीला वारस म्हणून नाही, तर श्रीमद भागवत मध्ये आलेली कथा आहे. जोपर्यंत पुत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वर्गाला पितरांचा मान प्राप्त होत. म्हणून आपल्याकडे क्रम असा आहे, पहिला जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे धर्मपुत्र. आणि मनुष्य जेव्हा पहिला मुलगा जन्माला आला, आता थोडा क्रम येतो, आपण करत नाही. वडिलांनी पुत्रमुख बघितलं पाहिजे आणि आईने सूनमुख. अति सोनमुख म्हणते आता त्याला. हां, पण खरं नाव आहे सूनमुख.
काय नाव आहे? सोनमुख. आणि वडिलांनी पुत्रमुख. मुलगा जन्माला आल्यानंतर वडिलांनी सोन्याची काडी घेतली पाहिजे, मध घेतलं पाहिजे. आणि पुत्रमुख बघितल्यानंतर मुलाच्या जिभेवरती पहिलं अक्षर मधाने होम काढलं पाहिजे. काय काढलं पाहिजे? होम. पुत्रमुख बघितलं का मनुष्य पित्रांच्या ऋणातून मुक्त होतो. विठाला हवे. या कथेवर जरद कारूची कथा आलेली मोठी भागवतात आता विषय घेत आहे. जरद कारूंचे पितर सुद्धा अधोगतीला चालले. जेव्हा जरद कारूने लग्न केलं, पुत्रमुख बघितलं, तेव्हा पित्रांची मुक्ती झाली. कारण पित्रांच्या मुक्तीसाठी खरं तर वंशामध्ये एखादा पुत्र पाहिजे. का पाहिजे? त्याचे अनेक कारणे. अजून एक कारण सांगतो बघा. मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे 12 महिन्यापर्यंत, तर जे नरक सांगितले गेले त्यापैकी बाकीचे नरक मनुष्य आपल्या पुण्याच्या बळाने तरुण जातो, दानाच्या बळाने तरुण जातो. पण एक नरक असा आहे का तो नरक पुत्राच्याच पुण्याने तारला जातो. विठाला हवे. त्याचं नाव आहे पू नामक नरक. कोणता नरक आहे तो? पू नामक नरक. सर पू नामक नरकात जात असताना आपली पुण्याही नाही, तिकडे पुत्रांनी केलेलं पुण्य कामाला येत असतं. बर, मग असं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला पांडवांचं स्वर्गरोहण होण्याच्या अगोदर पंजूराजा गेले. आणि पंजूराजा गेल्यानंतर पंजूराजा सगळे नरक पार करत धर्मराजा होता आणि निघले. पण योगायोगाने की पंजूराजा हे पू नामक नरकामध्ये अडकले. कुठे अडकले? पू नामक नरकामध्ये. जेव्हा पू नामक नरकामध्ये अडकले आणि नारदांची भेट झाली आणि पंजूराजाने नारदांना सांगितलं, नारदा तुम्ही हस्तिनापुराला जा आणि माझ्या मुलांना सांगा काहीतरी यज्ञ कर्म करा, पुण्य कर्म करा, का त्या पुण्याच्या जोराने मी किमान हा नरक काय करेन? पार करेन. मग त्यावेळेला नारद महर्षी मृत्यू लोकामध्ये येतात. हस्तिनापुराला आले आणि धर्मराजाला संपूर्ण कथन केलं. पंजूराजा स्वबलाने सगळे नरक तरत गेला. पण पू नामक नरकामध्ये तो अडकलाय. त्या नरकातून जर त्यांना पार करायचं असेल तर त्याला गरज आहे पुण्याची, आणि ते पुण्य तुम्हाला करावं लागेल. मग भगवान परमात्म्याला तातडीचा मेसेज पाठवला आणि भगवान द्वारकेहून हस्तिनापुराला आले. विचारलं, नारदांचा निरोप आहे, पंजूराजा पू नामक नरकात अडकला आहे, काय करावं लागेल? मग भगवंताने सल्ला दिला की तुम्हाला राजसूयज्ञ करावा लागेल. मग सर्व जगत जिंकून संपत्ती जमा केली आणि संपत्ती जमा केल्यानंतर आबा त्यांनी राजसूयज्ञाला प्रारंभ केला. मग त्याच यज्ञामध्ये स्वतः भगवान परमात्म्याने पात्र उचलण्याचं काय केलेलं आहे? कार्य केलं. जेव्हा त्या कार्याची वाटप झाली तर सगळ्यात महत्वाचं खातं अर्थमंत्री कुणाकडे दिलं? दुर्योधनाकडं. विठाला. आता महत्वाचं खातं दिलं दुर्योधनाकडं. तेव्हा धर्मराजा अर्जुन म्हटले, देवा अरे लय चूक केली मोठी तुला. अरे जग जिंकलं, संपत्ती जमा केली आणि हा दुर्योधन आपला यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून विघ्न आणील आणि संपत्ती वाटत राहील आणि यज्ञामध्ये कोणी विनमुख जाऊ नये. जर यज्ञातून कोणी विनमुख गेला तरी यज्ञाचं फळ प्राप्त होत नाही. यज्ञ चालू झाला. देव म्हटले घाबरू नको. मी त्याला अर्थ खातं का दिलं, त्याला खजिनदार का बनवलं, तर देवाने त्याच्या हातावरती एक आपल्या हातावर लक्ष नसतात. आता इथं बरेच कीर्तनकार वेगळं सांगतात बरं का. कपटिया म्हणलं का ते महाबळ बच सांगायच्या बरं का, शिशुपाळ सांगायच्या त्या धुंद झाला तुझा दरबार. हा तसं नाही ते. कपटिया दुर्योधन आहे आणि आपल्यावरती रेषा असतात. कोणत्या? चंद्र आहे, रव आहे, चक्र आहे, त्रिकोण आहे, नाही का, बरोबर आहे की नाही. परत गुणाकाराची फुली आहे, भाग्यरेषा आहे, आयुष्य रेषा आहे, नेत्र रेषा आहे, हृदय रेषा. आता कितीतरी आपल्या हातावर. त्यापैकी काहींच्या हातावर धनरेषा असते. असते धनरेषा. जी धनरेषा सरळ गुरुच्या बोटावर जात असते तिला काय म्हटलेलं आहे? धनरेषा. पण तिथं डोळ्यासारखा आयात म्हणजे आय म्हणजे डोळा, डोळ्यासारखा जर भाग मध्यभागी असेल तर त्याला महानिधी म्हणतात. काय म्हणतात? महानिधी. आणि हा महानिधी ज्याच्या हातावरती असेल ना, त्याने जर 10 रुपये दान केलं तर त्याच्या तिजोरीमध्ये 1000 रुपये येतात. कोणाच्या? त्याच्यावाल्या. आणि मग आता देवाला हे माहिती होतं या पांडवांचा यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून हा दुर्योधन काय करील? धन वाटत राहील आणि जेवढं मनापासून हा वाचित राहील त्याच्या 1000 पटीनं कोश घरामध्ये येईल. म्हणून देवाने त्याला अर्थमंत्री निवडलं. म्हणून तर जनेबाईने देवाशी भांडण केलं की नाही? विठाला विठाला.
याशी दिदली मोक्ष सिद्धी वैरियाशी सिद्धी मोक्ष सिद्धी वैरिया सिद्धी धरी मोक्ष सिद्धी वैरिया सिद्धी धरी मोक्ष सिद्धी सेवकाच्या ढोंगान मिळे कपटिया मिळे महानिधी कपटिया महानिधी कपटिया महानिधी सेवकाच्या ढोंगान मिळे चिंधी सेवकाच्या ढोंगान मिळे चिंधी सेवकाच्या ढोंगान मिळे चिंधी सेवकाच्या ढोंगान मिळे चिंधी चाळ काशी त्रैलोक्य वागवी धुंद झाला तुझा दरबार 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 दरबार जण्याबाईने देवाशी बांधलेला कपटी या दिदली महानिधी हा दुर्योधन कपटी आहे आणि त्याच्या हातावरती महानिधी आहे आणि त्याला खजिनदार बनवलं आणि ते बी आमचं यज्ञ पूर्ण होणे म्हणून कातू दान देत होतं पण त्याच्या 1000 पटीने कोशाग्रात येत होतं अनेक पुण्यकर्म झालं पण तरीही बरं का बा सुट्टी झाली नाही मग विचारलं नारदांना आता काय करावं लागेल म्हणजे तुमच्या यज्ञामध्ये जोपर्यंत एखादा ब्रह्मवेता जेवण करत नाही तोपर्यंत यज्ञाची पूर्णता होणार नाही आणि 4 ब्रह्मवेते विठाला 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 4 ब्रह्मवेते त्यापैकी 2 आले आता अजून 2 पुढे काय माहिती विठाला विठाला शुक यज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरी शिवानो हरी धारा ओ हरीची जाणून हरी धारा सुख याज्ञवल्क दत्त कपिल मोने हरीची जाणून हरी झाले पहिले ब्रह्मवेत्ते शुक मुनी याज्ञवल्क्य दत्त आणि कपिल मुनी हे 4 कोण आहेत ब्रह्मवेत्ते त्यापैकी एक ब्रह्मवेत्तेने प्रसाद तुमच्या यज्ञात घेतला पाहिजे मग शुक मुनीची प्रार्थना केली पण शुक मुनीने सांगितलं मी या स्वरूपात नाही येणार रूप बदलून येईल आणि प्रसाद सेवन करून जाईल मग शुक मुनीने पोपटाचा रूप धारण केलं जिथे देवाने पत्रावळ्या उष्ट्या टाकलेल्या होत्या त्या पत्रावळीवरच फक्त एकच शीत उचलला बरोबर आहे गोर का किती उचललं एक शीत उचललं तरी स्वर्गात घंटे वाजले अनंत हे घंटे वाजले अनंत हो घंट वाजले आनंद घंट वाजले आनंद सुख भक्षी एक चित सुख खाये एक हो सुख खाए एक चित घंट वाजले आनंद घंट वाजले मुनीने पत्रवाळीवरती एकच शीत उचललं हजारो घंटे वाजले आणि तेव्हा पंडू राजाला त्या पुण्याच्या माध्यमातून पुनामातून नरकातून सुट्टी झाली म्हणून जे पितर आहे आपले ते इच्छा करतात मी नाही सांगत नाथ बाबा सांगतात काय इच्छा आहे पितरांची तर पहिली पितरांची इच्छा अशी आहे आमच्या मुलाने आमच्या मृत्यूनंतर 3 कर्म केलं पाहिजे आता ओवी ऐका सोये करावे पितृतर्पण शनवती श्राद्धे जाण आणि पितर उद्धरावे आपण गया वर्जन करोनिया त्याने काय करावं पहिलं तर्पण 2 नंबर 96 प्रकारची श्राद्ध आणि 3 नंबर गया वर्जन विठाला 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 पहिलं काय
तर्पण, मुलासाठी तर्पण करणं हे पितरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आता काही लोक शंका घेतात, ते म्हटले महाराज हा लाखो रुपये खर्च केल्यापेक्षा जर एखाद्या संस्थेला लाख रुपये दान दिले तर चालणार नाही का? वडिलांच्या स्मरणार्थ हो चालेल, तुमची दानत आहे ना तुम्ही द्या, ज्यांना गरज आहे ना तुम्ही घ्या, पण ऐका संस्था कमान बांधेल, संस्था नाव देईल वडिलांचं, संस्था तुमच्या वडिलांचा फोटो लावील, पण संस्था तर्पण करणार, तर्पण हे मुलाने करायचं आहे. विठाला विठा सांगितले मुलाने काय करावं. आता मुलाचा धर्म 2-3 बाजूने सांगितला. जिवंत आई वडील आहे तोपर्यंतही धर्म आहे आणि मृत्यूनंतरही मुलाचा धर्म आहे. पण जिवंत असताना काय धर्म आहे पहिला, अगदी बऱ्याच वेळा बोलू पण चालून जातो, मग मुलगा असो का मुलगी असो, आपल्या गैरवर्तनामुळे चुकीच्या वागण्यामुळे समाजामध्ये माय बापाला खाली मान घालून चालण्याची वेळ मुला मुलीने आई वडिलांवरती येऊ देऊ नये. हा पहिला मुला मुलीचा काय धर्म आहे. आणि दुसरा धर्म काय, आता ते वैरुद्ध झाले ना, विचारा ज्ञानोबरायांना, सकल तीर्थाचे हे धुरे जे का माता पितरे तया शेवीशी किर शरीरे लोन कीजे. मुलाने आई वडिलांच्या सेवेकरता स्वतःचं शरीर ओवाळून टाक. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीरथ दूजा. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात मोठं तीर्थ आहे, सगळ्यात पूजा मोठी आहेत, सगळ्यात मोठे देव माय बाप आहेत. मग मुलाचा धर्म काय, आई वडील जिवंत असताना शेवट आहे, पण एक साधं वाक्य बोलून जातो, त्यांना वेळ दिली पाहिजे आणि वेळेवर दिली पाहिजे. कळलं तर बघा, मुलाने आई वडिलांना वेळ दिली पाहिजे. कधी दिली पाहिजे, वेळेवर दिली पाहिजे. कल्पना करा, मुलगा मुंबईला आहे, एकच मुलगा आहे, आई वारलेली, वडील खेड्यावरती राहतात, प्यारले झालेला आहे, बीपीचा त्रास आहे, वडिलांनी फोन केला, बाळा माझ्या गोळ्या संपल्या रे, गावात जाता येत नाहीये, इथं जवळ कोणी नाहीये, येतोस का. मुलगा म्हटला हो बाबा, सुट्टी झाली का निघालो. पण मुलगा आला नाही, वडिलांना आशा वाटली, नाही आला मुलगा, फक्त म्हटला दुसऱ्या दिवशी परत फोन केला, निघालास का. बाबा आज येणार होतो, पण काय घडलं, आज कंपनीची अर्जंट मीटिंग आहे, मीटिंग आटोपतो निघतो. दुसऱ्या दिवशी आला नाही, 2 दिवस निघून गेले, बीपी वाढत गेला. अरे तिसऱ्या दिवशी मुलगा गोळ्या घेतल्या निघाला, अर्ध्या रस्त्यात आला आणि गावकऱ्यांचा फोन केला, बाळासाहेब कुठे आहे. म्हणले आलोय नाशिक, लवकर या. वडील गेले. आता वडील गेले, किती वेळ द्यावा लागेल आपल्या धर्मानुसार, मुलाला किती दिवस बसावं लागतं, 13 दिवस. आता वडील गेले ना, गेल्यानंतर तू 13 दिवस वेळ देणार आहे. हे 13 दिवस नंतर दिल्यापेक्षा जर 13 तास अगोदर दिले असते तर कदाचित वडील वाचले असते. हा मुलाचा धर्म आहे, वेळ दिली पाहिजे आणि वेळेवरती दिली पाहिजे. विठाला नंतर मग धर्म काय, अंत्य संस्कार वगैरे. आणि शेवटचा धर्म आहे, स्वये करावे पितृतर्पण आणि शनवती श्राद्धे जाण. श्राद्ध किती सांगितले काका, 96 आप्पा किती सांगितले. आता आपल्याला एकच माहिती, फक्त कोणतं वर्ष श्राद्ध, तर 96 सांगितले. आता 96 श्राद्ध कोणते ते बी ऐकून ठेवा. प्रत्येक अमावस्या हा या पित्रांचा जेवणाचा दिवस आहे. अमावस्या वाईट नाही, शंका घेऊ नये. अमावस्येला सर्व पितर आपल्या मुलाच्या दरवाज्यावरती आलेले असतात. काय येतात, बोलून गेलो, स्वर्गात जे आबा पितर आहेत यांना जे पेय मिळतं ना, ते सोम नामाचं अमृत मिळतं. आणि अमृत कुठून मिळतं, तर चंद्रापासून मिळतं. चंद्रामध्ये अमृत आहे, हे तुम्हाला शास्त्राने मान्य केलं, संतांनी मान्य केलं आणि विज्ञानानं सुद्धा मान्य केलं.
बघा तुम्ही, ज्या वेळेला चंद्रावरची माती आणल्या गेली, त्या मातीत लावलेली वनस्पती आणि पृथ्वीवर लावलेली वनस्पती त्यामध्ये खूप मोठा अंतर दिसला. चंद्रात अमृत आहे हे तुम्हाला नाही आप्पा काका, पण गोरख बाबा सांगू शकतात, हे जुने माणसं सांगू शकतात. मला सांगा, तुमची पहिली पेरणी पांभरीची बैलाची होती, बरोबर आहे? जर अमावस्याच्या आत केलेली पेरणी आणि अमावस्याची एकच दिवस नंतर केलेली पेरणी, फरक होता का नाही पिकात? याचं काय, शुद्ध पक्षातली पेरणी आणि वैद्य पक्षातली पेरणी, म्हणून लागण करताना लागण झाल्याबरोबर त्याला चंद्राचा प्रकाश मिळाला पाहिजे. कारण चंद्र काय करतो, रात्री अमृत सिंपन करत असतो. विठाला विठाला म्हणून तर चकोर नावाचा पक्षी भूमीवरचं पाणी न पिता फक्त चंद्राचे किरण सेवन करतो आणि जगतो की नाही. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवने तैसे माझे मैंने वाट पाहे. भेटी लागी जीवा लागलीशी आज पाहतोशी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन बेटी लागी जीवा लागली से आज पाहे रात्र दिवस वाट तुझी. बेटी लागी जीवा लागली से आज, बेटी लागी जीवा लागली से आणि अमावस्येला चंद्राची कला संपलेली असते, त्यामुळे पितरांना अमृत मिळत नाही आणि त्या दिवशी पितर आपल्या मुलाच्या दरवाज्यावर येतात. बरं, काहीतरी अपेक्षा करतात आणि नाही काही दिलं तर सूर्यास्ताच्या आत मुलाच्या घरातील हवा भक्षण करून निघून जातात. अमावस्या हा पितरांचा जेवणाचा दिवस आहे, म्हणून प्रत्येक अमावस्याला काय केलं पाहिजे, जेवण. आता नाही दिलं नका देऊ, पण एक अमावस्याला तरी ते ऐका, एवढा मुद्दा घेऊन जा, तो करा आणि 1 वर्षाने भेटा, पितर संतुष्ट होऊन किती प्रगती होते. नाही कधी करता आली तर सर्व पितृ अमावस्या, सर्व पितृ अमावस्या ही पितरांसाठी सगळ्यात महत्वाची आहे. कोणाकोणाची, ज्यांना ज्यांना आपल्याकडून अपेक्षा आहे ते सगळे पितर त्या दिवशी संतुष्ट होतात. महिन्याच्या अमावस्या 12, पौर्णिमेला श्राद्ध आहे, पौर्णिमा 12, वर्षाच्या द्वादशी किती, 24, द्वादशी सुद्धा श्राद्ध तिथी आहेत. त्यानंतर चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, वैद्युती योग, आता तिथून निघाल्यानंतर मला वाटतं श्राद्ध तिथी, पडतिथी, पितृतिथी, पुण्यतिथी आणि आज आहे अक्षय तिथी. विठाला विठाला आजचा दिवस पितरांचा स्मरण करण्याचा आहे, आजचा दिवस पितरांच्या उद्देशाने दान करण्याचा आहे, आजच्या दिवस पितरांच्या उद्देशाने भोजन देण्याचा आहे. आता तसं आजच्या दिवशी दान जे सांगितलं जातं, धान्य आणि कुंभ हे ब्राह्मणाला दान दिलं, आपण फक्त पूजा करतो. मला एक सांगा, आई जर गेली, वडील आहे, फक्त केळी आणि धान्य दान करावं, जल कुंभ, पाण्याचा कुंभ, आणि वडील गेले नुसता करा दान केला जातो, केळी नाही. आणि दोघं गेले तर करा आणि केळी. आजच्या दिवशी हे जे पाणी दिलं जातं आणि धान्य दिलं जातं, आजच्या दानाने पितर वर्षभर तृप्त असतात. विठाला विठाला अक्षय तृतीया हा पितरांचा जेवणाचा दिवस आहे. थोडस विषयांतर होईल पण बोलू का बा, बऱ्याच लोक आपले पण आता लोकांचा नाविलाज झाला हो. अक्षय तृतीयेला ब्राह्मणाने लग्न देऊ नये आणि आपण लग्न लावू नये. विठाला साहेब, आजचा दिवस हा पितरांच्या जेवणाचा आहे आणि आपल्याकडं गंमत अशी आहे, ज्याचं लग्नच होत नाही, निघत नाही, ज्याला गुरुबळ नाही, त्याला काय अक्षय तृतीया. आता हा मुद्दा नको बोलायला पाहिजे, परिस्थिती अवघड आहे. मुलीचे बाप तर बोलते पंतप्रधान झाले,
जमूच दे ना कोणाला. अरे थोडा भानावर या तर शेक विठाला विठाला. विठाल 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 आणि आबा मी माझ्या निदर्शन तुमच्या निदर्शन वेगळं असेल. माझे जे मुलं धार्मिक आहे, सतवृत्तीचे, चांगल्या प्रवृत्तीचे, जे मेहनत करून चांगला प्रपंच चालू शकतात, आज ते मुलं आज रिकामे फिरतात. पुढे नाही बोलत विठाला. अक्षय तृतीया पित्रांचा जेवणाचा दिवस आहे. ते गुरुजींना दान द्यायचं असतं म्हणून ब्राह्मणाने लग्न. आज 3.5 मुहूर्त आहेत ना, मुहूर्त म्हणून ठीक आहेत. आजच्या दिवशी कुठल्याही कार्याला प्रारंभ करा, शुभ आहेत. आज काही करा, सोनं खरेदी करा, दान द्या, वस्तू घ्या, गाडी घ्या, काय घ्यायचं ते घ्या. आजच्या दिवशी काय आहेत, शुभ आहेत. फक्त आजच्या दिवशी लग्न सांगितलं नाही. आता आपण चैत्र पौर्णिमा म्हणतो, आपलं चैत्र पाडवा म्हणतो, तो एक मुहूर्त आहे. पण चैत्र मुहूर्त ऐकून ठेवा, सगळ्या कामाला चांगला आहे. पण नवीन वास्तूला कुदळी टाकू नये. विठाला विठाला. खात्री करायची असं तर करू शकता, काय अडचण आहे. कुदळी टाका, तुम्ही किती पैशावाले असले ना, फक्त मला घर पूर्ण करून दाखवा. विठाला विठाला. आता काही नक्षत्र, आता मूळ नक्षत्र वाईट मानतात. कोणतं मूळ नक्षत्र म्हणतो ना आपण, नाही बा मूळ नक्षत्र आहे काही करू नये ब्राह्मण सांग. पण मूळ नक्षत्र इतर कामाला जरी वाईट असेल, पण कुठल्याही फळाची बाग मूळ नक्षत्रावर लावा, 100% सक्सेस आहे. विठाला म्हणून अक्षय तृतीया हा पितरांचा अतिशय उत्तम आणि पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी पितरांना भोजन दिलं पाहिजे, त्यांना दान केलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं पूजन केलं पाहिजे, त्यांची आजच्या दिवशी वर्षातून एकदा तरी आठवण केली पाहिजे. हा अक्षय तृतीया आहे. मग त्यांची इच्छा आहे श्राद्ध करावं. आता आपण इतके नाही करत, पण एक करतो, आज आहे वर्ष श्राद्ध. मग श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध शब्दाचा अर्थ काय, तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. आणि श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय, अहो किती मोठा मंडप दिला, कोण कीर्तनकार आणला, किती समाज जमावला, यापेक्षा एक कर्म करताना किती निष्ठेने, श्रद्धेने, एक भावाने केलं, हे श्रद्धेनं केलेलं कर्म, त्याचं नाव आहे श्राद्ध. त्याच्या पुढे बोलू, एखादा मुलगा माय पित्याची सेवा मनोभावे जर करत असेल, त्याने श्राद्धाच्या दिवशी 5 किलो तांदळाचा फक्त भात पिंड केला आणि एक पितर जेव घातलं तरी सुद्धा काय आहे, श्राद्ध आहे. पण बऱ्याच टायमाला असंच घडतं, बाप मुकला ताकाला, जिनके बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतइयो रामा, बाप मरे पछतइयो, बाप मरे पछतइयो रामा, बाप मरे पछतइयो. मुट्ठी भरी चावल घर पर फेंकी, बाप को कौवा बनायो अडानी दुनिया वचन बिना कैसी दरियो. अडानी दुनिया वचन बिना कैसी दरियो. हे महाराज म्हटलं चुकीचं आहे. जिंदे बाप को रोटी न दे, अरे आई वडील अन्न अन्न करता मारायचे, नंतर 16 हे शास्त्र संमत नाही, चुकीची गोष्ट आहे. किंवा अजून 2 प्रमाणे आबा, जित्या नाही घास मेल्यावरी राखे दिस. आई वडील जिवंतपणे घासभर अन्नाला मारले आणि मेल्यावर मग तो दशक्रियाचा 16 दिस म्हणजे दिवस. पहिले लोक, आता दशक्रिया शब्द आला, पहिले जुने लोक काय बोलते, त्याचा दिवस कधी, दिवस ना, त्याने दिवस घातला नाही, त्याचा दिवस अशा दिवशी, दिवस म्हणजे दशक्रिया. म्हणजे जिवंतपणे घासभर अन्न नाही आणि मेल्यानंतर 16 हे शास्त्र संमत नाही. बरं, आज मला एक सांगायची मंदिर, आजच्या दिवसाचा अभंग दिले महाराजांनी. आज आई वडील गेल्यानंतर त्यांना आज जेवण दिलं पाहिजे, सर बरोबर आहे, दिलं पाहिजे. मला सांगा, मग आपण कसं जेवण देतो पितरांना? हा बायकोला सांगतो, माझ्या आईच्या ठिकाणी तू सुवासीन राहा, म्हणजे तू उपास बायकोला, आणि स्वतः मी बापाच्या ठिकाणी राहतो, पितर जेव घालतो. आबा चालत नाही बरं काही, सांगेल आहे पण नक्की व्हिडिओ कॉल करून दाखव मला. विठाला बर बर. नाही बाबा, आज उपास करूच आहे का, मग उपाशीच राहतो काय माहिती. विठाला विठाला आता जो आपण पितर जेव घालतो ना, तर पितरांना पहिलं महत्व कोणाला दिलं जातं,
नातेवाईकात. पण एका कुळात पितर जेवत नाही. एका कुळात नाही, कुळाचं चालत नाही, भावकीतला चालत नाही. पितर कुळ बदलून असावा लागतो. बरं, दुसरी गोष्ट, पहिलं कुळ बदलून. 2 नंबर नातेवाईकात, भाचा जावई त्यांचा मित्र असेल तर. आणि 3 नंबर समजा समाजाचा नाही मिळाला तर त्यांचा कुठल्याही समाजाचा चालतो, पण पितर एका कुळातला जेवत नाही. आणि इकडे तर बायकोला म्हणतो तू बापाच्या ठिकाणी मी, हे चालत नाही महाराजाचं प्रमाणे. अरे बाईल सुवासीन आई, बाईल सुवासीन आई, बाईल सुवासीन आई, बाईल सुवासीन आई. आपण पितरांचे ठाई, आपण पितरांचे ठाई, आपण पितरांचे ठाई, आपण पितरांचे ठाई, आपण पितरांचे ठाई. ए बाईला सुवासिनी आई, आपण पितरांचे ठाई, आपण पितरांचे ठाई, आपण पितरांचे ठाई. ही फसवणूक आहे. महाराज म्हटले बाईल सुवासीन आई आणि आपण पितरांच्या ठाई, फसवणूक असं चालत नाही. मग त्यांची इच्छा आहे का आमच्या वंशात आमच्या उद्देशाने काहीतरी करावं, म्हणून श्रद्धेने केलेलं कर्म त्याचं नाव आहे श्राद्ध. बरं, मग श्राद्ध केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत योनीतून मुक्ती होत नाही. एक, जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. 2, आणि तिसरी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करायची गरज नाही. श्राद्ध जर नसेल केलं तर बाप दाखवा लागेल. बरं ठीक आहे. मग दुसरा मुद्दा, श्राद्ध कोणी केलं पाहिजे? श्राद्धाला प्रारंभ झाला कुठून? आता अनेक चिंतन आहे. पहिलं श्राद्ध केलं वरहदेवाने. वरपुराण बघा, कोणी केलं? वरहदेवाने. ज्या वेळेला पृथ्वी दाढेवरती आणली, अन्नी कर्म करण्याची वेळ झाली. अन्नी कर्म म्हणजे पितरांचा जेवणाचा दिवस. आता सरासरी तो काळ म्हणजे एक असतो आणि पितरांचा काळ तो एक असा असतो 11:30 ते 12:30 हा मधला काळ आहे. या काळामध्ये पितर आले आले लगेच सांगितलं विठाला 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 आज तर सांगायच्या अगोदर हजर आहे. 2 मिनिटांना लेट येते. आज तुम्ही लवकर आले. बरं, आम्ही लवकर सोडतो. विठाला विठाला 11:30 ते 12:30 या दरम्यान ते पितर म्हणजे कावळा त्या वस्तीवर येत असतो, घरावर येत असतो. खात्री करा. आणि नाही कावळा आला तर तुम्ही पाळलेलं नाही, बिगर ओळखी पुत्र तिथं येतं. विठाला विठाला. कोण जर नाही कळाले, अनोळखी, तुमच्या गावातला नाही, नात्यातला नाही, ओळखीतला नाही, अचानक व्यक्ती, अचानक अतिथी येतो. विठाला विठाला. ही त्यांची कर्म जेवणाची वेळ आहे. मग आता काय करावं? अन्य कर्म करण्याची वेळ आली. पृथ्वी पाताळात होती, पाण्यात होती, जलमयात होती. मग आता काय करायचं? मग वरदेवाने आपल्या दाढेतून 3 पिंड काढले. आई मेली तर मातृत्रय म्हणतात आणि वडील गेले तर पितृत्रय म्हणतात. बरं, मग दक्षिणेला तोंड केलं. काय केलं तर भारताच्या दक्षिण टोकाला यमलोक आहे आणि उत्तर टोकाला स्वर्गलोक आहे. दक्षिण दिशेचा अधिपती हा यम आहे आणि तो आपला तुमचा आमचा पहिला पितर आहे, पहिला पूर्वज आहे. म्हणून दक्षिण दिशेला तोंड केलं. मग पिंड ठेवायचे कुठं? तर वरहदेवाने अंगाचे केस उपटले, त्याचे रोमाचे दर्भ तयार झाले. म्हणून आजही दर्भ लागतो, दर्भावर ठेवले. मग आता पूजा कशाने करायची? घाम आला वरहदेवाला, वरपुराण बघा, त्यापासून तीळ तयार झाली. एक काळी तीळ आणि दुसरी आहे सफेद तीळ. मग सफेद तिळी देव कार्याला आणि वरदेवाने काळी तिळी पितृ कार्याला अर्पण केली. मग पहिलं पिंडदान केलं वरदेवाने. दुसरं केलं मनू महाराजांनी, ज्याची आवासून आपली निर्मिती आहे ते मनू महाराज, त्यांनी पिंडदान केलं. पुढे तर अशी कथा आहे, स्वतः निमी राजानं स्वतःच्या मुलाचं श्राद्ध केले, म्हणजे बापाने केलं तरी चालतं. आणि महाभारतात जर गेले, रामायणात गेले तर प्रभू रामचंद्राने जटायूचं श्राद्ध केलं, सीतामाईने राजा दशरथचं श्राद्ध केलं. आणि त्या महाभारतामध्ये ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध संपलं, 1 वर्ष परिपूर्ण होत आहे, कौरव अधोगतीला गेले, त्यावेळेला भगवान परमात्मा द्वारकेत आले, द्वारकेतून हस्तिनापुराला आले आणि सांगितलं, धर्मराजा हे कौरव अधपतनाला गेले, मग त्यांचा उद्धारासाठी तुम्हाला श्राद्ध कर्म करावं लागेल.
त्यावेळेला धर्मराजा म्हटलं देवा त्यांच्यासाठी श्राद्ध कर्म आम्ही काय करावं? अरे दुश्मन ते वैरी आमचे आणि त्यांचं काय करायचं? देवाने सांगितलं धर्मा थांब, मृत्यूनंतर वैर हे संपत असतं. मुद्दा समजून घ्या, मृत्यूनंतर वैर हे संपत असतं. मेले वैर संपलंय, तुम्ही एका गोत्रात जन्माला आले, गोत्र एक आहे, तुमची दुश्मनकी असेल, पण ज्या गोत्रामध्ये तुम्ही जन्माला आलात त्या गोत्रातले अगोदर गेले ते तुमच्या गुणिच्छा करतात, तुम्ही हयात आहात ना, तुम्हाला श्राद्ध करावं लागेल. मग श्राद्ध करण्यासाठी खरी जागा सांगितली गंगेचा किनारा. आता पुढे विषय लांब होत नाही. ते गंगेच्या किनारी गेले आणि आता श्राद्ध कोणी केलं पाहिजे? तर खऱ्या अर्थाने वडील पुत्राने केलं पाहिजे. त्याचं नाव आहे धर्मपुत्र. मग धर्मपुत्र म्हणून धर्मराजा स्वतः पिंडदान करण्यासाठी बसल्यानंतर सगळ्यांचं पिंडदान झालं. आता नेम असं आहे, पिंडदान झाल्यावर 4 नैवेद्य द्यावे लागतात, 4 पिंड द्यावे लागतात. पहिला पिंड जलाशयात माशाला सोडावा लागतो, दुसरा कावळ्याला द्यावा लागतो, तिसरा कुत्र्याला द्यावा लागतो आणि चौथा गाईला द्यावा लागतो. विठाला धर्मराजाने तो जलाशयाचा पिंड उचलला आणि अर्पण करणार तितक्यामध्ये कुंती जवळ आली आणि सांगितलं धर्मा थांब, अजून एक पिंड बाकी. आई कौरवांचे झाले, पंचराजाचं झालं, माद्रीचं झालं, धृतराष्ट्राचं झालं, अरुंधतीचं झालं, सगळ्यांचं झालं ना. विदुर काका काकीचं सुद्धा श्राद्ध झालं. आता कोणाचं करायचं? एक बाकी रे, कुणाचं? म्हणजे कर्णाचं. कोणाचं सांगितलं? कर्णाचं. कर्णाचं म्हटल्यानंतर धर्मराजा म्हटलं आई काय बोलते? कर्णाचं पिंडदान मी काय करावं? तो दाशी पुत्र आहे, करणार नाही. त्यावेळेला तुला कर्णाचं पिंडदान करावंच लागेल असं कुंतीने आवर्जून सांगितलं. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला, बळ हातीचा मला बाळ सोडतीला गंगा जळे, नाही पत्राने झाकीला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पांडव रे पहिला, पांडव रे पहिला. 5 मंत्रापैकी सूर्य मंत्राचा मी जप केला, त्यापासून कर्णाची निर्मिती झाली. कर्ण हा पहिला पांडव आहे असं म्हटल्याबरोबर धर्मराजाच्या हाताचं पिंड खाली गळालं. जे रोमांचिक झालं, रडू लागले, आई चूक केली. यापूर्वी जर तू सांगितलेलं असतं तर कर्ण युद्धात मारला गेला नसता, तर या राज्याचा मालक आता कर्ण असता. पण मला शंका होतीच, जेव्हा मी तुझं दर्शन करायचो तुझ्या पायाचे बोट आणि कर्णाच्या पायाचे बोट मला सारखे दिसायचे. मला कळत नव्हतं का कर्णाच्या पायाचा कुंतीच्या पायाशी काय संबंध आहे. तो संबंध आज कळाला. म्हणून आई ही गोष्ट पोटात ठेवली ना, अनर्थ घडला ना. म्हणून जा, इथून पुढे मी सर्व स्त्री जातीला शाप देतो का इथून पुढे स्त्रीच्या अंतःकरणात कधीच गुप्त गोष्ट राहणार नाही. विठाला म्हणून श्राद्ध कोणी केलं तरी चालतं, श्राद्ध करावाच लागतं. आणि नाही श्राद्ध केलं तर पितराधपत न जाती शाप देते अति क्रोधे. पितरांचं आदपतन होतं आणि आदपतन झालं का ते शाप देतात. आणि पितर शाप दिले, नाराज झाले का आपलं जीवन उद्ध्वस्त झालं. 2-3 मुद्दे आहे का आपले. जर पितर नाराज असेल तर ते काही लक्षण आहे. रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप लागत नाही, त्याने समजून घ्यावं पितर आपले नाराज आहे. पितर नाराज असेल तर तुम्हाला निवांत झोपू देत नाही. एक जर पितर तहानलेले असेल तर त्या व्यक्तीला मध्यरात्री कोरड पडाल, पाणी पितो, समजून घ्यावं घसा कोरडा पडला, आपले पितर काय आहेत? तहानलेले आहेत. जेवणाला बसल्यावर ताटामध्ये जर केस कायम येत असेल त्याने समजून घ्यावं पितर आपले भुकेलेले आहेत. बरं खाल्लं जरी तरी सुद्धा पचत नाही, ॲसिडिटी होते. जेवण जरी केलं तरी पितर खाल्लेलं पचू देत नाही, लक्षात ठेवा. तरी पितर काय? आता मोठी यादी 2-3 सांगितले, भरपूर झाले. विठाला नाराज झाले का मग शाप देतात. अकटाचे करीते पितर वंश दुराचार पुत्र झाला, वंश दुराचार पुत्र झाला. शाप देतात, हा कटा करतात खाता
करतात आमच्या वंशामध्ये एक मूर्ख दुराचारी मुलगा जन्माला आला, तो साधा आमचा आठवण करत नाही, स्मरण करत नाही, आणि त्यांनी दात खाली शाप दिले का आला पितृदोष. आता पितृदोषाचे भरपूर लक्षण आहे, फक्त आजच्या दिवसासाठी एक. गोरख बाबा, तुमच्या पंजोबाचं नाव काय होतं? तात्या बाबा. कुणबी काढलं वाटतं. हे कुणबी जरंगे पाटलाचे उपकार आहे, आजे पंचायतच्या नोंदी शोधायच्या, कोणाला माहितीच नव्हते. विठाला भला विठला विठला तात्या बाबा होते. त्यांना किती भाऊ होते? बरं जाऊ दे, सांगा ना 2-3. तुमचं नाही सांगा चला. उदाहरणार्थ 3 भाऊ होते. किती होते? 3. त्यापैकी दोघांचा विस्तार वाढला, बरोबर, एकाचा विस्तार वाढला. मग ज्याचा विस्तार वाढला नाही त्याचं इस्टेट वारस हक्काने कोणाकडे आलं? 2 पंजोबाकडं. पंजोबा गेले, वारस हक्क कोणाकडे आला? आजोबा. आजोबा गेले, वारस हक्क वडिलांकडं. आणि वडील गेले ना, आता समजा हरिभक्तपरायण सुदामदेवा गेले, पांडुरंगाने विनायक यांनी पिंडदान केलं का नाही? मग कोणाचं केलं? आज वडील, आजोबा, पंजोबा. पण ज्याचं नाव माहिती नाही आणि त्याचं इस्टेट खातोय त्याचं काय? आपल्याला त्याचं नाव माहिती, त्याला आपलं नाव माहिती ना, माझा वंश पुढे चालू आहे. आता इथे मी अजून गैरसमज लोकांचे बरं का, 1-2 मिनिटात. गैरसमज कोणता आहे? जर एखाद्या समजा 2 भाऊ आहे, बरोबर, एकाला मुलबाळ झालं नाही, आपण म्हणतो तो वंशबूड आहे. वंशबूड नाही. एकटाच जर असेल आणि कोणीच नाही मागं तर वंशबूड. एक भावाला मुलगा झाला ना, त्याचा वंशबूड नाही. जरा कुठल्याही विचारत जाऊ नका. आणि शास्त्र सांगतं, जर एका भावाला मुलगा झाला आणि एकाला झाला नाही, पण ज्याला 2 मुलं झाले नाही एकाला, तर पहिल्या मुलावरती ज्याला मुलगा झाला नाही त्याचा अधिकार असतो. विठाला आता इकडे गेली अशी एक अडचण. एखाद्याला 2 बाया असल्या, एकीला मुलगा झाला नाही, एकीला झालाच नाही, तिला वांज म्हणतात. वांज नाहीये, तिला सुद्धा आईचा शास्त्राने दर्जा दिलेला आहे. जर दुसऱ्या पत्नीला 2 मुलं झाले तर पहिल्या मुलावर अधिकार पहिल्या आईचा, जिला मुलबाळ झालं नाही तिचा. विठाला आणि मग ती इच्छा करतात माझा वंश चालू आहे, काही करत नाही. मग पुढे ऐका, पित्रांचं पूर्वजांचं नुसतं इस्टेट नाही तर वारस हक्काने रोग घ्यावे लागतात. रोग जर एखाद्याला आता समजा डायबिटीज झाली आणि हॉस्पिटलला गेलं, डॉक्टर पहिले विचारतं यापूर्वी तुमच्या घरात कोणाला होती? म्हणे पंजोबाला होती. इस्टेट घेतलं ना, मग शुगर फ्री आहे त्याच्यावर. मला सांगा, काळा रंग कोणाला आवडतो? अहो नाही आवडत. पण इस्टेट घेतल्यामुळे रंग घ्यावा लागतो ना. मला सांगा, टक्कल कोणाला आवडतं? अहो नाही आवडत. पण इस्टेट घेतल्यामुळे टक्कल सुद्धा घ्यावं लागतं. कारण आपल्यामध्ये जे रक्त आहे पूर्वजांचं आहे आणि आपण त्यांचं इस्टेट वापरतो, त्यांचं रक्त वापरतो. किमान वर्षातून अक्षय तृतीयेला तरी त्यांची आठवण केली आणि नाही केली तर मग ते शाप देतात. म्हणून श्राद्ध करावं लागतं. श्राद्ध का करावं लागतं? तर मृत्यू लोकातून जीवाला यम लोकात जाण्यासाठी 12 मुक्काम पडतात. नगर लागतात 16. नगर किती आहे? 16. मुक्काम किती आहे? 12. मग प्रवास चालू होतो 13व्या दिवशी. पहिला मुक्काम आहे 17व्या दिवशी. 13 + 17 30. आपलं झालं पहिलं मासिक श्राद्ध. मासिक श्राद्ध झालं, दुसरा मुक्काम चालू. आपण जे पददान देतो ना, ते आबा इथं कामाला येतं. पण आपल्या लोकांना इतकी घाई आहे, ते 10व्याच्याच दिवशी नाही ते फोटो पुढे दुकान माझी त्या ते चपला ते 12व्या दिवसाचं पददान आहे. 11व्या दिवशी ऋषभ सर्ग आहे, 12व्या दिवशी पददान आहे. आणि 13 पितर म्हणतो ना आपण, आबा ते पितर नाही, ते ब्रह्मदेवाचे 12 श्रवण कुमार म्हणजे मुलं आहे. ते श्रवण कुमार आहे. आणि ते एका श्रवण कुमाराचं आपल्यावर रात्रंदिवस लक्ष राहतं, आपण काय काय करतो ते. 12 श्रवण कुमार आणि 13वे विष्णू, हे 13 पितर आहे. पितर हे 12 श्रवण कुमार आपण पितर म्हणतो. आणि मग तिथून पुढे प्रवास चालू होतो. मग जे दिलेलं दान पुढच्या प्रत्येक मुक्कामाला ते दुःख नष्ट करतं. मग पुढचा जो मुक्काम आहे तो आहे आशीपत्र नावाचा नरक. आता अभंग पाहून घ्या तुकोबरायांचा. तलवारीसारखी पाने भागवत वर्णन करतं. ते पानं अंगावर पडतात, जखमा होतात. मग ते होऊ नये म्हणून छत्री दान केली, तिथे कामाला ती. पुढे तप्त भूमीवरी चालवी ती, तापलेल्या भूमीवरचा प्रवास आहे, चपला तिथं येतात. पुढे निर्जल प्रदेश आहे, पाण्याचा
गाढवा, पुढं चढ उतारे तिथं काठी येते, रात्री झोपण्यासाठी शय्यदान म्हणून आपण पट्टी वगैरे दान देतो ना, जे शय्यदान आहे रात्रीचं झोपण्याचं त्याची मला. पुढे अंधकूप नावाचा नरक आहे, मग तिथं दिवा कंदील, पुढं पुनामक नरक आहे, मुलानं केलेलं पुण्य ते करून मग वैतरणा नदी पार करून ज्या दिवशी वर्ष श्राद्ध त्या दिवशी जीवदशा 11:30 ते 12:30 या दरम्यान मुलाच्या दरवाज्यावरती येते. विठाला आता बी आले पा दुसरे खंजराव महाराज. विठाला विठाला आणि म्हणून आजचे काही नियम आहे. आजचे नियम आहे का, श्राद्ध आहे, ज्या मुलाने पूजा केली ना त्या मुलासाठी नियम आहेत. त्याने आज सगळे आंघोळ केली की स्वतः गंध लावू नये, दुसऱ्याने लावला चालेल. आज साडा टाकू नये, रांगोळी घालू नये, हसू नये, रडू नये, विनोदाची गोष्ट करू नये. महिला मंडळीने वेणीला गजरा लावू नये. जिथं पिंडदान करायचं ती जागा एकांतात पाहिजे, ती गावरंगाची सेनाने सारवली पाहिजे. इथं सोन्याचे भांडे पाहिजे, नाही सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळाचे, दगडाचे, मातीचे गाडगे चालतात, पण स्टील आणि ॲल्युमिनियम या पूजेत चालत नाही. इथं लाल वस्त्र चालत नाही, लाल गंध चालत नाही. बरं, ज्या पूजा ज्या व्यक्तीने केली, ज्या मुलाने आणि पितृस्थानी जे पाहुणे असतील दोघांसाठी नेहमी आज त्यांनी पिंड सोडून कुणाचंही दर्शन करायचं नाही, कुणालाही हात जोडायचे आणि कुणाचाही सन्मान घ्यायचा नाही. आज त्यांना द्यायचं घ्यायचं नाही. या प्रथा पाहुणे रावळ्यांनी सगळ्यांनी बंद करा. आज शास्त्रामध्ये तुम्हाला ते दुःखाचे दाखाचे म्हणते ना, हे मनाने बघलं तुम काढलेले दुःखाचे कोणी आणू नये, हे नि स्वीकारू नये. विठाला हो, कारण आज यांना द्यायचंय घ्यायचं नाही. आणि मग शेवटी मुलगा दक्षिणेला तोंड करतो आणि अखेरचं पिंडदान अंगठ्याने करतो. 5 बोटे, प्रत्येक बोटाचं कार्य वेगळं आहे. याचं काम आहे दाखवणे, संकेत, सूचना, निर्देश. हे काय करतं, दात घासतं. कोलगेट जन्माला आल्यापासून हे रजेवर गेला, याचं काय काम आहे, हे देवाला गंध लावतं. जे कुठंच नाही ते जाऊ द्या इकडं आता या तिला. आणि हे काय करते, महत्वाचं काम करतं. वैदिक परंपरेमध्ये लग्न लागल्यानंतर नवरा मुलगा नवऱ्या मुलीची करंगळी धरतो, 7 फेरे मारताना अग्नी साक्षी ठेवतो. ऐका, ज्यावेळेला लग्न मंडपात अनोळखी मुलीबरोबर 7 जन्माचा संबंध जोडते त्याला करंगळी म्हणतात. पण जन्म देणाऱ्या बापाचाही संबंध तोडतो त्याला अंगठा म्हणतात. शेवटी मुलगा दक्षिणेला तोंड करतो, अखेरचे पिंडदान अंगठ्याने करतो. सांगतो, बाबा तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालेलं आहे, तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. कारण तुमच्यावाल्या तोंडावरच्या सुरकुत्या, आंबडीसारखे केस, पायाच्या भेगा हे बरंच काहीतरी सांगून जातात. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप अहोरात्र कष्ट केली याची आम्हाला जाणीव आहे, पण मृत्यू लोकांच्या नियमानुसार तुम्हाला जाणं झालं, पण आजही आम्ही तुम्हाला विसरलेलं नाही. आजही तुमची आठवण आम्हाला सातत्याने येते, येत राहील. आणि तुमची आठवण यावी म्हणून वर्षभर तुमच्या आवडीचे पदार्थ आम्ही सोडले. का सोडले, की या निमित्तानं तुमची आठवण झाली पाहिजे. म्हणून पुत्र धर्म या नात्याने मृत्यूनंतर तुमच्या उद्धारासाठी जे शास्त्राने कर्म सांगितलं ते कर्म यथासांग मंत्रोच्चाराने मी परिपूर्ण केलेलं आहे. आणि शेवट दक्षिणेला तोंड करतो, अखेरचं पिंडदान करतो आणि मुलगा पितृऋणातून उत्तीर्ण होतो. इकडे पितर जेवतो, पितर संतुष्ट झाला, तृप्त झाला का तो आशीर्वाद देतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. पाहतात वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहतात वाट स्वर्गीचे पूर्वज. पितर संतुष्ट, बस बस काय नाही झालं, आठवलं ठेवच्या. आणि ते काय करतात, आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद घेते, कल्याण इच्छिते सदा त्याची मनात. अक्षय तृतीया योगाने आलेलं विशेष पर्व काळ, ज्यांनी जीवनामध्ये सत्कार्य केलं. जेव्हा गोरख बाबाची आमची जेव्हा भेट झाली, त्यांच्या घरात आम्ही बसलेलं असताना सांगितलं की ह्या माणसाने पाऊस असो, पाणी असो, नदीला काही असो तरी अखंड काकडा भजन केलं. मला सांगा, ज्यांनी आयुष्यभर देवासाठी भजन केलं त्याच्यासाठी काय करणं शिल्लक हो, काहीच नाही. त्यांच्यासाठी काही नाही, त्यांची उत्तरगती चांगलीच आहे. पण हा पुत्राचा धर्म आहे म्हणून मुलगा पुत्र नात्याने श्राद्धाची कर्म करत असतो. म्हणून त्यांच्या जीवनात एकच बोलू, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या मायेरा भेटे रखमाईच्या भरा. यादसाठी केला होता तास शेवटचा दिवस
तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आता निश्चिंतीने पावलं विसावा. या स्थितीला आयुष्यभर वारकरी जीवन जगून आयुष्यभर वारकऱ्याची साधना काकडा हरिपाठ आहेत. ही साधना हरिभक्तपरायण सुदाम देवा यांनी आयुष्यभर केली आणि आयुष्यभर केलेल्या साधनेच्या माध्यमातून हा डबल आलेला पर्व काळ, श्राद्ध हा एक पर्व काळ आणि अक्षय तृतीया हा एक पर्व काळ आणि हा विशेष पर्व काळ या दोन्ही मुलांना साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा बळ. त्या नियमाने त्यांनी केलेलं सत्कर्म जे काही असेल ते परमात्मा त्या जीवात्म्यापर्यंत पोहोचवा अशी सदिच्छा. एक वेळा संप्रदायाच्या नियमाने सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणीची ते सदा त्यांचे. मग पितर संतुष्ट ठेवा आणि संतुष्ट करण्यासाठी श्राद्धादी कर्म आहे, संतुष्ट करण्यासाठी दानधर्म आहे आणि संतुष्ट करण्यासाठी ही कथा कीर्तन आणि श्राद्ध कर्म अक्षय तृतीया आपण केलेले आहेत. म्हणून आज या ठिकाणी खरं तर हा जो उत्सव आहेत, पर्वकाळ आहेत, सण पण आहेत, सगळ्यांना आपल्या घरी आपल्या पूर्वजांना जेवण द्यायचं आहे. आणि आज वैशाख महिन्याला प्रारंभ झालेला आहे. उन्हाळ्यात सगळ्यात उष्ण महिमा तिसरा दिवस आहे वैशाखाचा आजचा, म्हणून ऊनसुद्धा पडलेलं आहे. म्हणून जादा वेळ न घेता तुम्हाला वेळेवर सोडण्याचा माझा आज मानस आहे. म्हणून झालेली सेवा ईश्वरचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्या संतांच्या कृपेने ओ निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान टाळी वाजवा. मुक्त